श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं रोटरी आरोग्यमाला हा आमचा माहितीपूर्ण कार्यक्रम. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी आरोग्यमालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले डॉक्टर स्वप्नील विधाते सर डोळ्यांचे सर्जन आहेत आणि त्यातही रेटिना स्पेशलिस्ट आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. थँक्यू सर. सर, डोळ्यांसंबंधीचे जे काही विकार असतात त्यामध्ये सुद्धा आपण रेटिना स्पेशलिस्ट आहात. रेटिना म्हणजे नेमकं काय असतं? रेटिना म्हणजे डोळ्यांचा मागचा पडदा, ज्याला आपण नेत्रपटल असं म्हणतो. हा एक लाईट सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे डोळ्यांचा, की डोळ्यांमध्ये जसं आपल्याला माहिती बुबुळ असतं, लेन्स असते, आणि ह्या दोन्ही अवयवांपासून लाईट ही फोकस होते डोळ्यांची, आणि ती फोकस होते पडद्यावरती म्हणजेच नेत्रपटलावरती, आणि तिथून लाईट प्रोसेस होऊन मेंदूकडे जाते आणि आपल्याला दिसतं, म्हणजे इमेज तयार होते. तर जसं बाकी लेन्स आणि आपलं बुबुळ आहे, तसंच नेत्रपटल जो आहे हा आपल्या नजरेसाठी सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, डोळ्यांचा एक. सर, रेटिना आणि डायबिटीस म्हणजे शुगर याचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे त्रासदायक खूप होऊ शकतं. काय नेमकं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजकाल जवळ अवेअरनेस खूप आम्ही केलेला आहे की शुगरमुळे, जसं आपण ऐकतो की शुगरमुळे डोळे गेले किंवा डोळ्यांची नजर कमी झाली किंवा अंधत्व आलं, ही आता कॉमन गोष्ट झाली आहे. कारण जवळपास भारतामध्ये आता 7 ते 8 कोटीपर्यंत डायबिटीसचे पेशंट्स आलेत, आणि पुढे जाऊन पुढच्या 15 ते 20 वर्षात हा आकडा जवळपास 13 ते 14 कोटीपर्यंत पोहोचेल. डायबिटीस हा फक्त साखरेचा आजार नसून हा शरीरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अवयवांना त्रास देणारा आजार आहे. त्यातलंच एक म्हणजे डोळे. डायबिटीस जो आहे तो डोळे, किडनी, मेंदू, हृदय या महत्त्वाच्या अवयवांना त्रास देणारा आजार आहे. डोळ्यांमध्ये डायबिटीसमुळे रक्तवाहिन्या फुटतात किंवा ब्लिडिंग होते, तसेच पडद्याला सूज येते, आणि ह्या कारणांमुळे डोळ्यांची नजर कमी होत जाते. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा की जेव्हा डायबिटीस होतो त्याच दिवशी आपण डोळे चेक करणे गरजेचे असते, कारण जी नजर कमी होते किंवा अचानक नजर जाते किंवा अंधत्व येतं, ह्या गोष्टी एवढ्या लवकर होतात की पेशंटला ट्रीटमेंट करण्यासाठी वेळ हा कमी पडतो. आणि डायबेटिक रेटिनोपॅथी हा जो आजार आहे याचे लक्षणं आपल्याला आधी दिसून येत नाही, अचानक अंधत्व येते, म्हणजे तेच की वेळ निघून गेलेली असते. म्हणून रेग्युलरली डायबेटिक पेशंट्सला आम्ही सांगत असतो की मागच्या पडद्याची तपासणी करणे हे गरजेचे असते. सर, डायबेटिक रेटिनोपॅथी ह्याच्यामध्ये डॉक्टरकडे केव्हा जाणं हे अपेक्षित असतं? जसं आपल्याला माहिती की डायबिटीस हे 2 टाईपचे असतात. एक टाईप 1 डायबिटीस जो इन्सुलिन डिपेंडंट म्हणतो आपण, आणि एक टाईप 2 डायबिटीस जो नॉन इन्सुलिन डिपेंडंट आहे. आता टाईप 2 डायबिटीसचे लक्षणं लवकर कळून येत नाही, तो लवकर डायग्नोसिस होत नाही. त्यामुळे ऑलरेडी आपल्या अंगात शुगर वाढलेली असते, त्याचं डॅमेज होत असतं, पण लक्षणं न आल्यामुळे तो डिटेक्ट होत नाही. तर ज्या लोकांना टाईप 2 डायबिटीस डिटेक्ट झाला आहे त्या लोकांना लवकरात लवकर, इवन त्याच दिवशी सुद्धा मागच्या पडद्याची डोळ्याची तपासणी करणं हे गरजेचं असतं. कारण जसं मी म्हटलं की आपल्याला शुगरमुळे त्रास होऊन गेलेला असू शकतो डोळ्यांवरती, तर त्यासाठीच टाईप 2 डायबिटीस पेशंट्सला इमिजिएटली पडद्याची स्क्रीनिंग करणं हे गरजेचं असतं. टाईप 1 डायबिटिक पेशंट्समध्ये साधारणतः 2 ते 3 वर्षानंतर प्रत्येक 6 महिन्याला किंवा वर्षभरात आपण डोळ्यांचा पडदा जो आहे तो चेक करणं गरजेचं असतं. आणि टाईप 2 मध्ये किती कालावधीनंतर डोळ्यांची तपासणी करायला पाहिजे? साधारणतः वर्षभरातून एकदा डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. जर शुगर कंट्रोल नसेल तर त्या पेशंट्समध्ये 6-6 महिन्यातून करणं गरजेचं आहे. ज्यांना काही प्रमाणात डायबेटिक रेटिनोपॅथी ही डिटेक्ट होते, त्यानुसार आम्ही फॉलोअप जो आहे तो कमी ठेवत असतो, की जेणेकरून त्रास जर वाढला तर पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट देता येते. सर, डायबेटिक रेटिनोपॅथी आहे हे रुग्णाला कधी समजतं? हे रुग्णाला समजणं अशक्य आहे. ज्यावेळेस रुग्ण आमच्याकडे दृष्टीचा प्रॉब्लेम घेऊन येतो, डायबिटीसचा पेशंट, त्यामध्ये ऑलरेडी आपण लेट झालेलो असतो. कारण दृष्टी न जाणं, त्याच्या आधीच डिटेक्ट करणं हाच आपल्याला डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचे लक्षणं येत नसतात, म्हणूनच रुटीन स्क्रीनिंग करणं जास्त गरजेचं असतं. सर, जेव्हा शुगरमध्ये फरक पडलेला असतो, म्हणजे कधीतरी वाढलेली असते, पण व्यायाम
आणि इतर कारणांनी जर कधी ती कंट्रोलमध्ये असेल तरी सुद्धा डोळ्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ड्युरेशन ऑफ डायबिटीस. म्हणजे जितका जुना डायबिटीस असेल तेवढी रिस्क आपली वाढत असते. आता ही गोष्ट आपल्या हातात नाही आहे, पण त्याचबरोबर जर शुगर कंट्रोल नसेल, म्हणजे साखर नियंत्रणात नसेल, तर ही रिस्क अजून वाढत जाते. आपल्या हातामध्ये आहे की जेवढी जास्त प्रमाणात आपण साखर व्यवस्थित ठेवूया, कंट्रोल ठेवू, त्यामध्ये आपल्याला त्रास होण्याचा चान्स हा कमीत कमी होत जातो. जसं मी म्हटलं की ड्युरेशन ही आपल्या हातामध्ये नाही आहे, पण आपण जर कंट्रोल व्यवस्थित ठेवला, म्हणजे ज्या पद्धतीने आपण डायबिटीसचं डाएट प्लॅन केलं किंवा एक्सरसाइज केल्या की जेणेकरून आपली शुगर ही कायम कंट्रोल राहील, तेव्हा आपल्याला डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचा चान्स हा कमीत कमी होत जातो. कोरोना झाल्यानंतरचा जो भाग आहे त्याला शुगर वाढण्याचं प्रमाण जास्त झालं पेशंटमध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये कोरोनानंतर डायबेटिक रेटिनोपॅथी असं काही वाढली बा असं वाटतं का? तसं डायरेक्ट रिलेशन आपण नाही म्हणू शकत. ॲक्च्युली कोरोनामध्ये खूप सारे पेशंट्स ॲडमिट झाले, खूप साऱ्या पेशंटच्या ब्लड टेस्ट पहिल्यांदा केल्या गेल्या आणि त्यामध्ये डायबिटीस हे डिटेक्ट व्हायला चालू झालं होतं. त्याआधी रुटीनली ब्लड टेस्ट करणं, म्हणजे लोकांनी अशा रुटीन तपासण्या कधी केलेल्या नव्हत्या की एक प्राथमिक अंदाज म्हणून असं केलेल्या नव्हत्या. पण ज्यावेळेस कोरोनासाठी ॲडमिट पेशंट जेव्हा व्हायचे तेव्हा त्यांच्या रुटीन ब्लड टेस्ट केल्या जायच्या, तेव्हा डायबिटीस डिटेक्ट व्हायचा. त्यामुळे त्याचं डायरेक्ट रिलेशन असं काही नाही आहे. पण जसं मी म्हटलं की तेव्हा जो इन्सिडेंटली डायबिटीस डिटेक्ट झाला आहे तो डेफिनेटली तो आधीचा असणार आहे आणि त्यामुळे पोस्ट कोरोना आपल्याला दिसून येतं की त्यांचं डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, पण ती कोरोनाशी संबंधित नाही आहे. कोरोनामुळे पण पडद्यावरती परिणाम झालेले आहेत, जे की डोळ्यांमध्ये रक्तस्राव किंवा डोळ्यांमध्ये ब्लॉकेज हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण त्याचं डायरेक्ट रिलेशन डायबिटीसशी नाही आहे. जेव्हा असं रुग्ण तुमच्याकडे येतो तेव्हा त्याच्यात तपासण्या काय काय कराव्या लागतात? आता डायबिटीस जर पेशंटला असेल तर त्यांची डोळ्यांची तपासणी म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर काढणे असं कधीच नसतं. चष्म्याचा नंबर काढणे आणि डोळ्यांची तपासणी ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. चष्म्याचा नंबर काढणे ही त्या डोळ्यांच्या तपासणीचा एक पार्ट आहे. तर जेव्हा डायबिटिक पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही त्यांची दृष्टी मोजतो, त्यानंतर त्यांना चष्म्याचा नंबर किती आहे ते आम्ही करतो. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांचं प्रेशर, ज्याला इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणतो आम्ही, की ते आम्ही मोजतो. कारण डायबिटीस पेशंट जे आहे यांना काचबिंदूची पण रिस्क असते. तर प्रेशर आपल्याला ते सांगतं की आपल्याला काचबिंदू आहे की नाही, की आपल्याला रिस्क वाढते. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोतीबिंदूची तपासणी असते. त्यानंतर डोळ्यांमध्ये आम्ही औषध टाकतो. औषध टाकून बुबुळे मोठे केले जातात. त्याच्यानंतर आम्ही पडदा म्हणजेच रेटिनाची तपासणी केली जाते. आता रेटिनाची जी तपासणी आहे ती वेगवेगळ्या मशीन्सच्या सहाय्याने आपण करतो, जी रुटीनली आपण स्लिट लॅम्प किंवा 90D म्हणून एक स्पेशल लेन्स असते ज्यातून आम्हाला पडदा डायरेक्टली दिसतो. दुसरं म्हणजे पडद्यावर जर काही त्रास डिटेक्ट झाला किंवा सूज डिटेक्ट झाली तर आम्ही एक ऑक्युलर कोहेरन्स टोमोग्राफी म्हणून OCT म्हणून स्कॅन असतो, तो स्कॅन केला जातो, ज्यामध्ये एक्झॅक्ट केवढी सूज आहे हे आपल्याला कळून येते. आणि सपोज काही पेशंट्समध्ये जर आम्हाला वाटतंय की पेशंटला ब्लिडिंग आहे किंवा आम्ही सस्पेक्ट करतोय की ह्या पेशंट्सला ब्लिडिंग होण्याचा चान्स आहे, तर त्या पेशंट्समध्ये आम्ही पडद्याची अँजिओग्राफी करतो. त्या अँजिओग्राफीमध्ये आम्हाला खराब किंवा अनैसर्गिक रक्तवाहिन्या आधीच दिसून येतात, ज्यांची ट्रीटमेंट वेळेत झाली तर पेशंटचं पूर्णपणे नजर जी आहे ती आपण वाचू शकतो. डॉक्टर, तुम्ही काचबिंदूबद्दल बोललात आत्ता, पण ज्यांचं कॅटरॅक्टचं म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे अशा रुग्णांना याचा त्रास कितपत होऊ शकतो? ज्यांचं मोतीबिंदूचा त्रास जरी आपण ट्रीट केलेला असेल तरी पण काचबिंदूचा एक टाईप आहे ज्याला ओपन अँगल ग्लॉकोमा म्हणून आपण म्हणतो. हा त्रास मोतीबिंदूच्या आधी पण असू शकतो किंवा मोतीबिंदूच्या स्क्रीनिंगच्या वेळेस तो डिटेक्ट केला जातो आणि याचा आणि मोतीबिंदूशी रिलेशन नसतं. तर मोतीबिंदू जरी आपण ट्रीट केला आहे, पण जर आपल्याला ह्या टाईपचा जर ग्लॉकोमा किंवा काचबिंदू असेल तर आपल्याला त्याची लाईफ लॉंग ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं असतं. ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू, याचे वेगवेगळे टाईप्स असतात. एक टाईप जो आहे तो आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन करून काही अंशीपर्यंत आपण ते कंट्रोल करू शकतो, ज्याला क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा असं म्हणतात. पण जर ओपन अँगल ग्लॉकोमा असेल तर त्याला लाईफ टाईम आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं असतं. म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन करो किंवा न करो त्याच्याशी ते डिपेंडंट नसतात. या आजारामध्ये उपचार जो आहे तो कशा पद्धतीने केला जातो? उपचाराच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आमचं प्रिव्हेन्शनवर आम्ही भर देतो, की जसं मी म्हटलं की डायबिटीस जर आपल्याला डिटेक्ट झाला असेल तर वेळोवेळी जर तपासण्या झाल्या तर शुगर कंट्रोल केली तर हा त्रास होऊच नाही यासाठी प्रयत्न जास्त आपल्याला गरजेचे असतात. पण सपोज
हा जो त्रास डिटेक्ट झाला तर त्याला आम्ही वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये डिवाइड करत असतो. जे एक नॉन प्रॉलिफरेटिव्ह डिसीज म्हणतो आम्ही, की ज्याच्यामध्ये सिव्हिअरिटी कमी असते, त्याच्यामध्ये पण आम्ही 3 टाईप्स डिवाइड करतो, की एक असतो माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. तर ह्या स्टेजिंगप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट देत असतो. आता नॉन प्रॉलिफरेटिव्ह डिसीजमध्ये नजर कमी होण्याचं कारण असतं की पडद्याला सूज येणे. तर पडद्याला जर सूज येत असेल तर त्यासाठी आता अँटी VEGF म्हणून इंजेक्शन्स आहेत, जे डोळ्यांमध्ये डायरेक्टली दिले जातात. मंथली एक इंजेक्शन अशा प्रकारचा त्याचा कोर्स असतो, जोपर्यंत सूज कमी होत नाही तोपर्यंत. कदाचित पेशंट्सला एकपेक्षा जास्त इंजेक्शनची पण गरज पडू शकते. त्याचबरोबर शुगर कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ट्रीटमेंटचा पार्ट असतो. जेव्हा डिसीज जो आहे तो प्रोग्रेस होऊन ब्लिडिंगच्या स्टेजमध्ये जातो, ज्याला प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात, त्यावेळेस डोळ्यांमध्ये आपण इंजेक्शनही देऊ शकतो, पण लाँग लास्टिंग इफेक्ट राहावा यासाठी आपण डोळ्यांमध्ये लेझर देतो. लेझर काय करते की खराब झालेल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत किंवा ज्या ब्लिडिंग रक्तवाहिन्या आहेत, जेणेकरून डोळ्यामध्ये रक्तस्राव होईल आणि पूर्ण नजर जाईल, त्या आधीच आपण लेझरने नष्ट करतो. त्यामुळे काय होईल की पेशंटची दृष्टी जी आहे ती मेंटेन होते. लेझर केल्यानंतर नजर वाढतही नसते किंवा कमी पण होत नाही, पण आपण अंधत्व टाळण्यासाठी ही लेझर केली जाते. जर लेझर, इंजेक्शन ह्या दोन्हीही ट्रीटमेंट्सने जर आपण विजन रिकवर करू शकत नाही आहे, दृष्टी आपण वाढवू शकत नाही आहे किंवा त्या पेशंट्सला ब्लिडिंग जे आहे डोळ्यातलं ते कंट्रोल होत नाही आहे, तर शेवटचा पर्याय हा विट्रेक्टमी सर्जरी असा असतो. ज्या म्हणजे रेटिना सर्जरीचा हा एक पार्ट आहे. विट्रेक्टमी सर्जरीमध्ये डोळ्यांमध्ये विट्रेस नावाचा एक जेल पदार्थ असतो, ज्याच्यामध्ये रक्त साठतं. ते पूर्ण जेल आम्ही सर्जरीच्या सहाय्याने रिमूव्ह करतो आणि त्या जागी ऑइल किंवा गॅस किंवा डोळ्यांमध्ये एक प्रकारचं एअर आम्ही डोळ्यांमध्ये ठेवत असतो, जेणेकरून ब्लिडिंग कंट्रोल होते. आणि अशा पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करून ही पेशंटची विजन जी आहे ती रिकवर करता येऊ शकते. डॉक्टर, याच्यासाठी तुम्ही प्रिव्हेन्शन जास्ती महत्त्वाचं म्हटलं, पण जनरल ज्याला माहितीच नाही आहे अजून शुगर आहे किंवा नाही आहे, त्यांनी जनरली काळजी काय घेतली पाहिजे की ज्यामुळे हा आजारच होणार नाही? रुटीनली आम्ही सांगतो की 40 नंतर रुटीन ब्लड टेस्ट ॲटलिस्ट वर्षातून एकदा करणं गरजेचं असतं. कारण त्यामध्ये खूप सारे आजार ज्यांचे लक्षणं लवकर कळून येत नाही ते डिटेक्ट होतात. जसं डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर त्यातले आजार आहेत की ज्यांचे लक्षणं आपल्याला समजून येत नसतात. आणि एकदा का आजार कळाला की त्यावरती आपल्याला मग आहार आणि एक्सरसाइजच्या सहाय्याने त्याचं प्रिव्हेन्शन केलं जाणं गरजेचं असतं. या आजारामुळे नंबर कमी जास्त होणे हे होऊ शकतं का? डायबेटीस जर कंट्रोल नसेल तर त्या पेशंट्समध्ये टेम्पररीली नंबर बदलत असतात. म्हणजे जर शुगर जर खूप हाय असेल आणि त्या पेशंटचा आम्ही नंबर घेतला तर तो नंबर त्यावेळेस वेगळा येईल आणि शुगर नियंत्रण करून जर आम्ही परत नंबर काढला तर तो नंबर वेगळा येईल. तर शक्यतो डायबिटीस पेशंट्स जेव्हा डोळ्यांच्या डॉक्टरकडे चेकअपसाठी जातात तर त्यांनी त्यांची रिसेंट शुगर ही करून डोळ्यांच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी जावे, कारण तेव्हाच आपण ॲक्युरेट हा नंबर देऊ शकतो. जर शुगर कंट्रोल नसेल तर आम्ही सांगतो की शुगर कंट्रोल करून आम्ही परत नंबर चेकसाठी बोलवतो. सर, मग तुम्ही या शुगर असणाऱ्या मधुमेही रुग्णांसाठी काय संदेश द्याल? ही सगळी माहिती ऐकून कोणी घाबरून जाऊ नये, कारण डोळ्यातील बदल जे डायबिटीसमुळे होत आहेत ते अतिशय हळूहळू होत असतात. त्यामुळे नियमित नेत्रपटल तपासणी आणि वेळेवर उपचार घेतल्यास तुमची दृष्टी ही उत्तम राहू शकते. आणि डोळ्यात होणारे बदल हे डॉक्टर स्वतः बघू शकतात. त्यामुळे जे काही आपल्या शरीरात शुगरमुळे त्रास होत असेल त्याचा एकंदर अंदाज यातून येतो, जेणेकरून बाकी अवयवांवर जसे किडनी, हृदय, मेंदू यावर शुगरमुळे किंवा साखरेमुळे जो प्रॉब्लेम येत असेल तो पहिलेच आपल्याला थांबवता येतो. लक्षात ठेवा, तुमची दृष्टी चांगली ठेवणे हे तुमच्याच हातात आहे. डॉक्टर, जाता जाता आपल्या कुठल्याही श्रोत्यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुमचा पत्ता आणि नंबर सांगाल? हॉस्पिटल आहे सुभद्रा नेत्रालय या नावाने, द्वारका काठेगल्ली सिग्नलवरती, कॅमल हाऊसच्या अपोजिट. माझा नंबर आहे 8222041357 डॉक्टर, डोळ्यांविषयी आपण आत्ता डायबिटीस आणि रेटिना या विषयावरती बोललो, पण अजून बरेच विषय आहेत की जे डोळ्यांसंबंधी बोलायला पाहिजे आहेत. तेव्हा मी विनंती करेन की पुन्हा परत तुम्ही आमच्या रेडिओ विश्वासवरती यावत आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा माराव्यात. नक्कीच सर, आपण रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप चांगली माहिती तुम्ही श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, हा होता
रोटरी आरोग्यमाला कार्यक्रम आणि त्यामध्ये आज आपण भेटलो डॉक्टर स्वप्नील विधाते यांना. ते आय स्पेशालिस्ट, आय सर्जन आणि रेटिना स्पेशालिस्ट आहेत. तेव्हा तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आत्ताच आपण रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला महत्त्वपूर्ण कार्यक्रम ऐकलात, रोटरी आरोग्यमाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.